वास्तवात ह्या घटना किती खऱ्या किती खोट्या हा तो वेगळा भाग झाला, पण कथा म्हणून जेव्हा आपण याच्याकडे पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये एक रंजकता कशी येत जाते बघा, आणि मग आपली उत्सुकता ताणली जाते. आता मी जर ही कथा इथंच संपवली तर तुमच्या मनात पुढे किती प्रश्न निर्माण होणार आहेत, किंवा पुढे काय असाही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी कहाणी किंवा एखादी कथा ऐकल्यानंतर जेव्हा आपल्या मनामध्ये पुढे काय ही उत्सुकता निर्माण होते, किंवा ही उत्सुकता आपली जेव्हा ताणून धरल्या जाते, तेव्हा ते त्या कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा त्या कथा लेखकाचं किंवा सांगणाऱ्याचं ते श्रेय असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो नागोबा तिला प्रसन्न झाला, तिला मूल झालं. एके दिवशी स्वप्नात नागाने येऊन दृष्टांत दिला की बाई तू मला नवस बोललेला होता आणि तू काही घाबरू नको, तू फक्त काजळ लावण्याची कृती कर आणि माझा नवस फेडून टाक. पण आता नाग समोर असा फणा काढून उभा आहे, तुमच्याही समोर आलेला आहे, आणि तुम्हाला जर सांगितलं तो काही चावत नाही वगैरे आणि तुम्ही त्याला छान काजळ घाला, कोण कोण घालेल सांगा बरं काजळ? कोण घालेल सांगा? कोणीच नाही. तिला पण तसंच झालं. तो सांगतोय नाग समोर येऊन की बाई मी तुला काही करत नाही, तू फक्त काजळ घालण्याची कृती कर. पण ती घाबरते आणि त्याला काजळ लावत नाही आणि तिचा नवस ती फेडत नाही, आणि मग तो नाग तिला चावतो आणि ते आई आणि मूल दोघंही तिथंच गतप्राण होतात आणि त्यांची समाधी तिथं आहे. तर हे एक छोटंसं उदाहरण दिलं आपल्याच परिसरातलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या अवतीभोवती, अगदी छोट्या छोट्या खेडेगावांमधून घडणाऱ्या, छोट्या छोट्या पाड्यांमधून, वस्त्यांमधून घडणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग कुठेतरी ह्या गोष्टीला पुढे मग लिखित स्वरूप येत गेलं, लेखनाचं स्वरूप बदलत गेलं, कहाणीची गोष्टीची कहाणी झाली, कहाणीची पुन्हा कथा झाली. आणि मग आधुनिक काळापर्यंत आज आपण इथं आलेलो आपल्याला बघायला मिळतं. ही कथेची परंपरा आपण पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये मराठी कथालेखनाने खूप मोठी प्रगती केली असं मला वाटतं. कारण त्याच्या पूर्वीच्या ज्या कथा होत्या त्या कथांचं स्वरूप पूर्णतः वेगळं होतं आणि त्याच्यानंतर कथांचं स्वरूप वेगळं होत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका बदलल्या गेली, किंवा एकंदरीत समग्र साहित्यामध्ये सगळ्यात मोठी उलथापालथ जर झाली तर ती कधी झाली तर 1960च्या नंतर, जेव्हा आपण कालखंड बघतो तेव्हा. मग वेगवेगळे साहित्याचे प्रवाह या कालखंडामध्ये उदयाला आले. स्त्रीवादी साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, वैचारिक असेल, आदिवासी असेल, अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा उदय झाला. आणि ह्या साहित्य प्रकारामध्ये लोकसाहित्य नावाचा एक महत्त्वाचा प्रकार थोडासा विकसित स्वरूपात पुढे आला. कारण त्याचा उदय तेव्हा झाला असं म्हणता येणार नाही, कारण लोकसाहित्याला खूप प्राचीन परंपरा आहे आपल्याकडं. आणि आपण ज्या काही वेगवेगळ्या कथांचा उल्लेख मगाशी केला त्याच्यामध्ये तो भाग थोडासा विस्ताराने लोकसाहित्यामध्ये घेणं मला अपेक्षित वाटतं, किंवा तिथं जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण आपण आजही वेगवेगळ्या देवी देवतांच्या स्तुती गातो, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव सण समारंभ आपण साजरे करतो. आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या नंतरच्या तर कालखंडामध्ये किंवा मागच्या 2-3 वर्षापासून आपण फार उत्सवप्रिय झालेलो आहोत की काय असं मला वाटतं. कारण वेगवेगळे अगदी छोटे छोटे इव्हेंट सुद्धा आपण इतक्या उत्साहाने आणि इतक्या मोठ्या स्वरूपात साजरे करतोय. त्याच्यामुळं आपली उत्सवप्रियता किती वाढत चालली हे आपल्याला याच्यातनं लक्षात येतं. म्हणजे आम्ही लहान असताना तर वाढदिवस हा प्रकार बहुतेक आम्हाला माहिती नव्हता. फार काही कालखंड गेलेला नाही आहे, अगदी 30-35 वर्षापूर्वीचा हा कालखंड. पण वाढदिवस हा प्रकार माहीत नव्हता. पण आज आपण पाहतोय की अगदी म्हाताऱ्या माणसांची सुद्धा आपण उत्साहामध्ये वाढदिवस साजरे करतोय. म्हणजे ही उत्सवप्रियता आपल्यामध्ये येत गेली आणि वेगवेगळे सण समारंभ याच्यातून अनेक गोष्टी आपल्या समोर येत गेल्या. आणि आजही आपण पाहतो की अनेक लोककलांचा अस्त होत चाललाय असं आपण म्हणतोय. भारुडं असतील किंवा वेगवेगळी लोककथा, लोकगीतं, वेगवेगळ्या या परंपरानुसार चालणारी वेगवेगळ्या ठिकाणी म्हटली जाणारी गीतं, किंवा त्याच्यातून सांगितल्या जाणाऱ्या कथा. म्हणजे गोष्ट कुठं नसते बघा, कवितेत गोष्ट असते, कादंबरीत गोष्ट असते, त्याच्यानंतर नाटकात पण गोष्ट सांगितली जाते, चित्रपटामध्ये पण गोष्ट सांगितली जाते, वेगवेगळ्या सिरियलमध्ये गोष्ट सांगितली जाते.
एवढंच नाही तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ज्या गप्पा मारत असता किंवा वेगवेगळ्या मित्रमैत्रिणी तुमच्या ग्रुपमध्ये ज्या काही चर्चा करत असता, त्या चर्चा म्हणजे सुद्धा गोष्टीचं स्वरूप आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशाच चर्चांच्या माध्यमातून किंवा अशाच ठिकाणी आपल्या मनामध्ये गोष्टीची बीज कुठेतरी पडतात. म्हणजे मी बघा काय घेते की तुम्हाला कथेचा प्रवास थोडक्यात सांगत येत असताना कथेचं काही तंत्र असतं. प्रत्येक गोष्टीला थोडंसं टेक्निकली बाजू असते, तांत्रिक बाब ज्याला आपण म्हणतो, आणि ती आवश्यक असते. आणि आज तर समाज माध्यमांमध्ये आपण पाहतोय, समाज माध्यमामध्ये आपल्याला लेखन करायचं आहे, बोलायचं आहे, तर तिथं एक त्याचं तंत्र असतं. त्या तंत्रामध्ये आपल्याला ते लिहिलं तर सोयीचं जातं किंवा ते पुढे प्रसारित होतं. आणि हे बघत असताना कथेचं हे तंत्र सांगत असताना उत्सुकता वाढत जाते, कथेची रंजकता येत जाते. आणि त्याच सोबत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे कथेच्या बाबतीत, आणि तो आहे कथाबीजाचा. मग आता ही कथाबीज कुठं पडतात, कशी पडतात? कारण जोपर्यंत बीज पडत नाही तोपर्यंत अंकुर येणार नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि मग हे बीज कुठं आणि कसं पडेल, कधी पडेल सांगता येत नाही. व.पु. काळेंच्या जर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या तर किंवा त्यांच्या कादंबऱ्या, कथा वाचल्या तर आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही गोष्टीची कथा तयार होऊ शकते, कोणत्याही गोष्टीची. अनेक कानडी भाषेतल्या लेखिका अशा आहेत ज्यांच्या पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले. ह्या कथा लेखिकांच्या कथा जर वाचल्या तर 1 पानाची, 1.5 पानाची, 2 पानाची कथा असते. आणि प्रश्न पडतो कधी कधी की अरे याच्यावर कथा होऊ शकते असं मला कधी वाटलंच नाही. ज्या गोष्टीला आपण अतिशय क्षुल्लक, क्षुद्र समजून बाजूला टाकतो त्याच गोष्टीवरती इतकी सुंदर कथा एक वैचारिक परिवर्तन अशा पद्धतीने घडू शकतं का, असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. म्हणजे कोणाच्या मनात कधी कुठं कोणत्या वेळेला कथेचं बीज पडेल हे सांगता येत नाही. आत्ता इथं बसल्या ठिकाणी इथल्या इथं तुम्हाला प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चाललेले असतात किंवा प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी मी सांगते त्याच्या वेळेत तुम्हाला तुमच्या गावातली कुठली तरी कथा आठवते, तुमच्या गावात कोणीतरी काहीतरी सांगितलंय आणि ते तुम्हाला मग आठवतं की अरे आमच्या गावात माझ्या आजोबांनी असं घडलं म्हणून सांगितलं किंवा माझ्या आईने असं सांगितलं. म्हणजे हे जे तुम्हाला आठवतंय ना, हे आठवते म्हणजे तुमच्या मनामध्ये बीज तयार होते. आणि मग ही छोटीशी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक सांगितलं हे माझ्या जवळचं एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी तुमच्यापैकी कोणाला तरी देते आणि तुम्हाला सांगितलं की या पुस्तकावर एक वाक्य तुम्हाला म्हणजे पुस्तकासंदर्भात सांगायचं आहे आणि तुम्ही जे वाक्य तयार करणार आहे ते वाक्य तुम्ही दुसऱ्या मुलाला सांगा. त्यावेळेला तो दुसरा मुलगा काय करतो, मी सांगितलेलं किंवा तुम्ही सांगितलेलं एक वाक्य त्याच्यामध्ये तो मनाने दुसरी 2 वाक्य ॲड करतो आणि ती तिसऱ्या मुलाला सांगतो. तो तिसरा मुलगा आपल्या मनाने मध्ये एखादं कुठलं तरी वाक्य टाकतो, तो चौथ्याला सांगतो आणि पुन्हा असं राहून पूर्ण करत करत जर तो पहिल्या मुलापर्यंत येईल त्यावेळेला त्या गोष्टीचं स्वरूपच पूर्ण बदललेलं असतं. म्हणजे कथा बीज कधीही कुठेही कोणत्याही क्षणी पडू शकतं आणि हे बीज तेवढंच कसदार असणं गरजेचं आहे. माती चांगली आहे, जमीन चांगली आहे, पण आपण किडकं बीज जर मध्ये टाकलं तर त्याच्यातून काही उत्पन्न होणार आहे का? नाही. म्हणजे हे बीज तेवढंच कसदार असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मग ही बीज कशी कशी पडत जातात. आता प्रश्न असा येतो की लेखक, मग तो कथा लेखक असेल, कादंबरी असेल, कविता लिहिणारा कवी असेल, कोणी असेल, असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की तुम्ही जे काही लिहिताय त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य किती आहे किंवा तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल लिहिलंय का. तर मी असं म्हणेन की जेव्हा एखादा लेखक लिहितो तेव्हा किंवा लिहिणारी कोणतीही व्यक्ती असेल तर ती व्यक्ती 100% जरी त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये मांडत नसेल तरी पण त्याच्या आयुष्याशी निगडीत असणारे कुठले तरी अनुभव, कुठले तरी प्रसंग त्याच्या लेखनामध्ये येत असतात आणि त्याला धरून तो कथानक पुढे फुलवत जातो. आधुनिक कालखंडामध्ये किंवा सध्याच्या कालखंडामध्ये वाचावी अशी अनेक पुस्तकं आहेत. त्यातलं एक नाव तुम्हाला आवर्जून सांगते मी. सध्या ऐश्वर्या रेवटकर हे नाव खूप गाजतंय कथेच्या प्रांतामध्ये. ही MBBS डॉक्टर असणारी तरुण मुलगी 30-35 वर्ष वयाची, पुण्यात ती डॉक्टरी करते व्यवसायाने आणि मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपली प्रॅक्टिस करण्यासाठी ती नक्षलवादी एरियामध्ये गेली
आणि तिथे गेल्यानंतर तिथले आलेले अनुभव तिने आपल्या लेखनामध्ये मांडले आणि खोल खोल विहिरीची गोष्ट नावाची एक कादंबरी त्यांची परवा प्रकाशित झाली, म्हणजे 2 महिन्यापूर्वीची. त्या सगळ्या अनुभवांचं चित्रण कल्पनेच्या माध्यमातून त्यांनी त्यातनं केलेलं आहे. म्हणजे जे काही एखादा साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आपल्या लेखनामध्ये मांडत असतो तेव्हा त्याने त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या अवतीभोवती बघितलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात किंवा प्रत्यक्ष पाहिलेल्या असतात किंवा ऐकलेल्या असतात आणि मग त्याचे पडसाद तो कल्पनेच्या माध्यमातून तुमच्यासमोर उभं करत जातो. असं नाही की 100% लिहिणाऱ्याने त्याचंच आयुष्य मांडावं. त्याचं आयुष्य मांडायला त्याला आत्मचरित्राचा प्रकार आहे, कथेमध्ये किंवा कादंबरीमध्ये येण्याची आवश्यकता नाही. पण असंही असलं तरी सुद्धा त्या अनुभवाची बीज त्याच्यामध्ये येत असतात. रारम बोराडे सारखा लेखक, मगाशी सरांनी उल्लेख केला, ज्या लेखकाने अगदी ज्याची जडणघडण सगळी ग्रामीण भागामध्ये झाली आहे, त्याला जर तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटी, बेंगलोर, दिल्ली, मुंबई यासारख्या शहरांची वर्णन करा म्हटलं तर ते त्यांना जमणार नाही, कारण तो त्यांच्या अनुभवाचा भाग नाही. अरविंद गोखले असतील, J.A. कुलकर्णी असतील, पु. बा. भावे असतील, यासारख्या लेखकांनी मराठी कथा विश्व इतकं समृद्ध केलेलं आहे की आज त्यांच्या तोडीस तोड लिहिणारी लेखक अगदी अभावाने, अपवादाने सापडतील असं म्हणावंसं वाटतं मला. किती रंगवून ठेवतात J.A. कुलकर्णी, अरविंद गोखले. आणि विशेष म्हणजे अरविंद गोखल्यांच्या कथेचे एक वैशिष्ट्य सांगता येतं की अरविंद गोखल्यांनी वेगवेगळ्या स्त्रियांच्या मनोअवस्थेचं चित्रण आपल्या कथांमधून फार सुंदर रीतीने केलेलं आहे. म्हणजे त्यांची मंजुळा नावाची एक कथा मला आठवते. तर एखादी स्त्री सुद्धा तेवढ्या सुंदर पद्धतीने त्या स्त्रीचं हृदय उलगडून दाखवू शकते की नाही असं वाटावं इतकं सुंदर वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. शंकर पाटलांच्या कथा आपण बघू. शंकर पाटलांच्या कथेमध्ये वेणा हा शब्द प्रयोग येतो आणि जो विशेषतः स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणजे तिचं गर्भातपण, तिचं बाळणपण, ह्या गोष्टी खरं तर त्या स्त्रीने अनुभवायच्या आहेत. पण त्या गोष्टींचं इतकं सुंदर वर्णन शंकर पाटील आपल्या कथांमधून करतात आणि पुरुषाने हे सगळं करावं म्हणजे त्याची ती जाणीवेची पातळी किती खोल असेल बघा. त्याच्या समजावून बघणं ज्ञानदेवांनी सांगितलं आपल्याला त्याचं समजायचंय आणि जोपर्यंत आपण त्या प्रसंगाच्या किंवा त्या व्यक्तीच्या जीवनाशी समरस होत नाही, एखाद्याच्या ठिकाणी आपण जाऊन बघत नाही, ये हृदयीचे ते हृदयी घातले आपण म्हणतो, हृदयी हृदय एक झाले. आणि हे जेव्हा हृदय एक होतं तेव्हा मग अशा पद्धतीचं साहित्य पुढे येत जातं. म्हणजे प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, वातावरण भिन्न असतं, वैचारिक भूमिका वेगळी असते, त्याची जडणघडण प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने झालेली असते आणि त्याच वातावरणाचे, त्याच परिसराचे बीज त्याच्या लेखनामध्ये पडत असतात. मला वाटतं मागच्या 4-5 दिवसापूर्वी आपल्याकडं डॉक्टर भास्कर बडे कथाकार महाराष्ट्रातले येऊन गेले कार्यक्रमासाठी. तुम्ही पण असाल बरेच जण. तर त्यांना जर तुम्ही सांगितलं थोडंसं जरा शुद्ध भाषेमध्ये लिहा, त्यांना ते शक्य नाही, कारण ती त्यांची पार्श्वभूमी आहे. आणि अशा प्रत्येक पार्श्वभूमीची वर्णनं, चित्रणं किंवा त्याची बीज त्याच्या लेखनामध्ये उमटतात आणि तिथून पुढे कथा आणि कादंबरी आकारास घेत जाते. म्हणजे कथा ही कादंबरीचं छोटं रूप आहे. कादंबरीमध्ये, कथेमध्ये एक कथा आपण सांगतो, कादंबरीमध्ये अशा अनेक कथा आपण सांगत जातो. रघुनाथ पठारे जर आपण बघितलं या दृष्टीने कादंबरीकार म्हणून, विश्वास पाटील बघितले तर आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीनं ते घडत जाते. एकच कथानक आणि त्या कथानकाला अनेक उपकथानक आपण कसे देत जातो. चित्रपट पाहतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, चित्रपटांमध्ये सुद्धा कथाच असते रे. वेगवेगळ्या सामाजिक भूमिकांची, वेगवेगळ्या पार्श्वभूमीची चित्रपट आपण पाहतो. तुमचं जे वय आहे त्या वयात जर मी तुम्हाला सांगितलं की एखादी गंभीर कथा लिहा, शक्य आहे का ते? नाही. पण तुम्हाला छान प्रेमाविषयी जरा गप्पा मारा म्हटलं, मैत्रिणींविषयी छान गप्पा मारा म्हटलं, थोडंसं निसर्गाचं वर्णन करा म्हटलं, ते तुम्हाला छान जमू शकतं. आणि प्रत्येक कॉलेजची मुलं राष्ट्रगीतासाठी पटकन उठून उभी राहिली ते, कारण हे चित्र फार दुर्मिळ होत चाललेलं आहे अलीकडं.
असं वाटतं की राष्ट्रगीत म्हणजे आमच्यासाठी नाहीच आहे, असं बऱ्याच ठिकाणी मी पाहते. पण तुम्ही याला अपवाद आहेत, त्याच्यामुळे तुमचं करावं तेवढं कमी आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये राष्ट्रभावना जिवंत असते ती व्यक्ती आपल्या देशासाठी काहीही करू शकते. म्हणजे देशाच्या विकासासाठी अशा तरुण पिढीची आज खरं तर आपल्याला गरज आहे. म्हणजे आपला देशाचा विकास आपल्या तरुणांच्या खांद्यावरती आहे आणि तुमच्यासारखी मुलं ही जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पेलू शकतात असं मला वाटतं. तर आपण पेल होतो, कथेकडं बघत होतो आणि मग हा सगळा कथेचा प्रवास आपण अनुभवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा वेगवेगळ्या प्रकाराने आणि पद्धतीने लिहिल्या गेल्या. प्रत्येकाची भावविश्व वेगवेगळी येत गेली. म्हणजे स्वातंत्र्य पूर्व कालखंडामध्ये जर आपण बघितले ना आपट्यांच्या वगैरे कथा बघितल्या किंवा त्यांच्या कादंबऱ्या त्यांचं लेखन बघितलं तर त्या काळातलं त्यांचं लेखन हे त्या पार्श्वभूमीशी अनुसरून होतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला देशाच्या सांस्कृतिक राजकीय परंपरा किंवा त्याच्या इतिहासाचा शोध घ्यायचा असतो त्या वेळेला संशोधक असं म्हणतात की त्या कालखंडामध्ये लिहिलं गेलेलं साहित्य हे त्या तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक परिस्थितीचा एक उत्तम आरसा आहे. आणि म्हणून आपण वेगवेगळे शिलालेख पाहतो किंवा मग मंदिरामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूच्या अनुषंगाने आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा शोध कसा घेता येईल हे आपण पाहतो. आणि मग त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या ह्या कथा किंवा ह्या गोष्टी दृष्टांतपाठ आपल्याला माहिती आहेत. आजही हे दृष्टांतपाठ म्हणजे कथांचं स्वरूप आहे ते पूर्वीचं. वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या आणि नुसत्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या नाही आहेत, तर त्याच्यातून तत्कालीन समाज स्थितीचं वर्णन दर्शन केलं गेलं. आणि मग स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते निबंध असतील कविता असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीनं एक स्वातंत्र्याची कथा मांडण्यात आली. त्याच्यामध्ये मग थोडंसं देशप्रेम देशभक्ती ह्या अनुषंगाने त्या गोष्टी पुढे आल्या. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशाची फाळणी झाली आणि या फाळणीच्या कालखंडामध्ये लिहिल्या गेलेल्या कथा आणि कादंबऱ्या अंगावर शहारे उभं करणार आहेत. मंटो नावाचा एक कथालेखक आहे, सादत हसन मंटो, पाकिस्तानी कथालेखक आहे. आणि त्यांच्या जर कथा आपण ऐकल्या किंवा वाचल्या ना अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. म्हणजे काय अनुभवलं असेल त्या कालखंडामध्ये. तस्लिमा नसरीन सारखी लेखिका जिला परागंदा व्हावा लागला आपल्याच देशातून. एवढी भयानक परिस्थिती त्या कालखंडामधल्या त्या लेखकांवर आलेली आहे की जे लेखन प्रवाहाच्या विरोधात असेल, व्यवस्थेच्या विरोधामध्ये असेल, अशा लेखकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागलाय. तुकारामांचं उदाहरण आपल्या समोर आहे, संतांचं उदाहरण आपल्या समोर आहे. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहतो तेव्हा तेव्हा ते उभं राहणं हे आपल्यासाठी सोपं आणि सुखाचं नसतं. खलील जिब्रान सारखा लेखक काय लिहितो हे सगळं आणि हे तुम्ही वाचलं पाहिजे. कारण आपल्याला जर आपली वैचारिक बैठक घडवायची असेल, आपल्या विचारांना एक दिशा द्यायची असेल, एक सक्षम नागरिक म्हणून जर आपल्याला भविष्यात उभं राहायचं असेल, त्याच्याकडे आपल्याला बघायचं असेल तर निश्चितपणे अशी लेखक आणि त्यांचं लेखन आपण वाचलं पाहिजे. ग्रामीण कथा बघितली आपण, दलित कथा, स्वातंत्र्याच्या नंतर 1960च्या नंतर उदयाला आलेल्या ह्या कथा, काय अनुभव मांडले त्या सगळ्या लेखकांनी. ज्या अनुभवापासून आपण अनभिज्ञ होतो, माहितीच नाही ना काय होते काय नाही. अगदी आपल्याला आपल्या शेजारी काय होतं हे सुद्धा माहित नाही आज. आणि मग त्या अनुभवाशी तादात्म्य पावण्याची क्षमता जर आपल्यामध्ये कोणी दिली असेल किंवा निर्माण केली असेल तर ती ह्या कथेने निर्माण केलेली. वेगवेगळी नाटकं बघतो, त्याच्यातून सांगितलेल्या वेगवेगळ्या कथा आहेत. विजय तेंडुलकरांची नाटकं बघा, प्रेमानंद गजबीची नाटकं बघा. आणि आज तुमच्या समोर मीडिया इतका छान उपलब्ध आहे. म्हणजे मीडियाचा वापर तुम्ही अशाही पद्धतीनं करू शकतो. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब हे तर आपल्या मनोरंजनाची माध्यमं झाली आहेत, पण याच्यातून सुद्धा आपल्याला ज्ञान घेता येतं किंवा याच्यातूनही आपलं मनोरंजन वेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतं. ही तुम्हाला सगळी नाटकं पाहायला मिळतात. दर्जेदार चित्रपट आहेत मराठीमध्ये जी सहसा टॉकीजवर दाखवली जात नाहीत किंवा आपल्याला ती माहीत पण नसतात. त्याच्यातनं येणाऱ्या कथा बघा,
आणि मग ती कथेची बीजं कशी पडत जातात बघा. नागराज मंजू हे नाव आपल्या सगळ्यांच्या तोंडावर आहे आज. म्हणजे अर्जुन परशा सैराट झाले हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा शेवट कसा झाला ह्याच्याकडे आपण सहजपणे कानाडोळा करतो. म्हणजे कथेची सुरुवात आणि कथेची बीजं आणि मग तिथून होत चाललेला कथेचा शेवट. आणि ह्या मधल्या कालखंडामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत कथेतली संवाद, कथेतली पात्र, कथेतली घटना, त्यांची वेशभूषा, त्यांची भाषा. मग पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या ज्या परिसरामध्ये राहता त्या त्या परिसरातली भाषा त्याच्यामध्ये येते. प्रादेशिक कथा जर आपण बघितल्या कधी माडगुळकरांच्या, गंगाधर माडगुळकरांच्या किंवा त्यांचं बहिणाबाईचं काव्य जरी आपण बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक भाषेला एक वेगळं सौंदर्य, प्रत्येक भाषेतून एक वेगळं अनुभव विश्व तुमच्या समोर त्या लेखकाने दिलेलं आहे. आणि मग ह्या प्रादेशिक साहित्याचा जेव्हा जेव्हा आपण विचार करत जातो, जेव्हा जेव्हा हे साहित्य आपण समोर आणत जातो त्या त्या वेळेला त्याच्यातून पडलेली बीजं, त्याच्यामध्ये आलेले संवाद, त्याच्यामध्ये आलेली घटना, त्याच्यामध्ये आलेले प्रसंग आणि त्याच्यामध्ये आलेली वेगवेगळी चित्रणं, व्यक्तिचित्रणं, हे व्यक्तिचित्रण किंवा या कथेतल्या व्यक्ती तुमच्या समोर प्रभावीपणे उभं करणं तुमच्या शब्दांच्या माध्यमातून, हे फार मोठं कौशल्य आहे. आणि हे कौशल्य कथाकार करतो, कारण त्या व्यक्तीचा उभा म्हणजे इतिहास, भूगोल सगळंच तुमच्या समोर त्या चित्रणाच्या माध्यमातून तो आणतो. तरुण पिढीमध्ये आज कितीतरी लेखक आहेत की जे लेखक उत्तम पद्धतीनं कथा लिहित आहेत. याच्यामध्ये एक नाव मी आवर्जून घेईन, ते नाव म्हणजे प्रणव सखदेव नावाच्या कथाकाराचं. कादंबरीकारही आहेत, कथाकारही आहेत. म्हणजे ही नावं मी आवर्जून याच्यासाठी सांगते की यातलं काहीतरी तुम्ही वाचावं आणि यातल्या काहीतरी गोष्टी तुम्हाला घेता याव्या. आणि कदाचित याच्यातून, कारण तुम्हाला एक वाक्य बोलायचं म्हटलं ना तर 10 वाक्य आधी वाचावी लागतात, किंवा एक वाक्य लिहायचं असेल तर आधी 10 वाक्य लिहावी म्हणजे वाचावी लागतात. आणि एक गोष्ट जर तुम्हाला लिहायची असेल किंवा कुणाला सांगायची असेल तर तुमचा अनुभव विश्व तेवढं समृद्ध असलं पाहिजे. म्हणजे लहान मुलांना तुम्ही काहीतरी वेड्यावाकड्या गोष्टी रंगवून सांगता, ते लहान मुलं असतं, ते ऐकतं, त्याच्यात त्याला मजा वाटते, गंमत वाटते, सगळं वाटतं. पण ह्याच जर गोष्टी तुम्ही तुमच्या लहानपणी ऐकलेल्या नसतील किंवा तुम्ही कुठेतरी याचे अनुभव घेतलेले नसतील तर तुम्हाला त्या लहान मुलाला सुद्धा वेड्यात काढायला जमणार नाही. आणि म्हणून कदाचित ह्या गोष्टींचा आपण थोडा थोडा अनुभव घेत गेलो तर निश्चितपणे भविष्यामध्ये तुमच्यापैकी उत्तम कथाकार, कादंबरीकार निर्माण होऊ शकतो. आता ही काही व्यावसायिक गोष्ट नाहीये तसं बघितलं तर, कारण ही आतली उर्मी असते, भावनांचा ओलावा असतो आणि तुम्हाला तो त्या पद्धतीने शब्दबद्ध करायचा असतो. आणि म्हणून मग असे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एखाद्या गंभीर विषयावर मी लिहा म्हटलं तर ते सहज शक्य होणार नाही. आणि म्हणून मध्यंतरीच्या कालखंडामध्ये फडके आणि खांडेकर यांच्यामध्ये रंजनवाद की जीवनवाद हा एक खूप मोठा वाद त्या कालखंडामध्ये निर्माण झाला. आणि साहित्यिक पर्वणी होती खरं तर त्यांचे वाद वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून ऐकणं. म्हणजे नासिक फडक्यांचं एकंदरीत सगळं लेखन जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते एक प्रेमाचा त्रिकोण उभं करतात. म्हणजे कॉलेजच्या तरुण मुला मुलींना छान वाटेल, त्यांचं मनोरंजन होईल अशा पद्धतीचं त्यांचं लेखन असतं. आणि त्याला विरोध करणारे खांडेकर, त्यांच्या लेखनामधून एक वेगळ्या प्रकारची जीवनदृष्टी आपल्या समोर मिळते. थोडंसं गांभीर्याने, थोडंसं सखोलपणाने जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून आपल्याला मिळतो. ह्या दोन्ही गोष्टी साहित्यामध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या लेखकाने आयुष्यभर फक्त गांभीर्यानेच लिहावं असंही नाहीये. कदाचित मी ज्या वेळेला तुमच्या वयाचे होते त्या वेळेला माझ्या लेखनामध्ये थोडंसं प्रेम काव्यही आलं असेल, त्या अनुषंगाने लेखनही आलेलं आहे. आणि हे प्रत्येक लेखकाच्या बाबतीत होतं. आणि हळूहळू जशी त्याची वैचारिक मशागत होत जाते तसं तसं त्याचं लेखनाचं स्वरूप बदलत जातं आणि तो थोडासा त्याच्या वयाच्या एका टप्प्यामध्ये एका गंभीर लेखनाकडे वळतो. आणि मुळात काही जणांच्या प्रवृत्ती असतात. म्हणजे एखादी गोष्ट मी आज जे काही सांगते ते ह्याच्यापेक्षा अजून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला तुमचे सर मॅडम सांगत असतील किंवा अजून दुसरी एखादी वेगळी व्यक्ती त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं सांगेल.
म्हणजे प्रत्येकाची शैली आली, सांगण्याची वेगळी पद्धत आली, भाषा वेगळी आली, त्याचा अनुभव विश्व वेगळं आलं. आणि मग ह्याच्यातून त्यांच्यामध्ये साधत केलेला जो संवाद आहे तो महत्त्वाचा घटक झाला. कारण तुम्ही जोपर्यंत संवाद साधत नाही, म्हणजे दोन पात्र आहेत आणि त्या दोन पात्रामध्ये संवादच नाहीये आणि उगी टिंब करून तुम्ही सोडून दिलंय लेखन, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. मग जेव्हा एखाद्या रिकाम्या जागा भरायच्या असतात त्यावेळेला त्याचे संदर्भ खूप वेगवेगळे असतात आणि म्हणून बरेच लेखक शेवटी त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असतं की शेवटी तुम्हाला ते एक प्रश्न विचारतात आणि पुढे सोडून देतात. म्हणजे तुम्ही विचार करा जे काय असेल ते. ही पण एक लेखनाची वेगळी पद्धत आहे, वेगळी शैली आहे. मुलींच्या अनुषंगाने जर बघायचं म्हटलं तर आज घडीला वाचण्यासारख्या अनेक सुंदर सुंदर कथा लिहिणाऱ्या लेखिका आहेत, कादंबरी लिहिणाऱ्या लेखिका आहेत, कविता लिहिणाऱ्या लेखिका आहेत, ज्या बंडखोर वृत्तीने तुमच्या समोर येतात. आता बघा, परत एक मुद्दा मी दुसरा घेते. एका बाजूला बंडखोरी येते, एका बाजूला तेवढ्याच संयमितपणे मांडण्याची शैली येते. विभावरी शिरूरकरांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे तिला स्वतःचं टोपण नाव लावून लिहावं लागलं त्यांचं लेखन. हे कशामुळे करावं लागलं? त्या काळातली सामाजिक पार्श्वभूमी किंवा त्या काळातली जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती. आणि हे सगळं जेव्हा जेव्हा घडत जातं त्या वेळेला आपल्याला त्या कथेच्या बीजाला फुलवत न्यायचं असतं ह्या सगळ्या घटकांनी, ह्या सगळ्या तांत्रिक बाबींनी. कारण ह्या तांत्रिक बाबीमध्ये जर तुम्ही तुमची कथा बसवली तर तुम्हाला ती कथा वेगवेगळ्या अंगाने फुलवता येते. मग कथेमध्ये अजून लघुकथा आहे, दीर्घकथा आहे आणि आज सध्याच्या घडीला अलग नावाचा एक कथा प्रकार येतोय. तुम्ही फेसबुकवर वगैरे त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळत असतील. अलग म्हणजे अति लघु कथा आणि हा खरंच खूप सुंदर प्रकार आहे कथेतला. अगदी 2 ओळीत 3 ओळीत ती कथा सांगितली जाते आणि या म्हणजे कथेच्या अनुषंगाने एक अश्विनी निवर्गी नावाची एक लेखिका आहे आणि त्यांचा अलग नावाच्या कथा म्हणजे अतिलघु कथांचा एक संग्रह प्रसिद्ध आहे. खरं तर थोड्याशा दुर्लक्षित राहिलेल्या या लेखिका, उदगीरच्या लेखिका आहेत त्या, पण अतिशय सुंदर अलग त्यांनी लिहिलेलं आहे. 3-4 ओळीमध्ये संपूर्ण जीवनदृष्टी तुमच्या समोर मांडणं हे सोपं काम नाहीये. म्हणजे 1 तासभर बोला म्हटलं तर आपण इकडून तिकडून काही लिहू शकतो. आज आपण पाहतोय की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पण आपले बदललेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह जर आलं ना, तुम्ही ॲक्युरेट उत्तर लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणार आहे, नाही लिहिलं तर 0 मार्क. पण जर एखादा तोच प्रश्न निबंध वजा स्वरूपात तुम्हाला विचारला 8 ओळीमध्ये लिहा, त्यातल्या 2च ओळी कामाच्या लिहितो आपण, बाकीच्या 8 ओळी बिनकामाच्या लिहितो, पण तरी तपासणाऱ्याला एखादा मार्क तर द्यावाच लागतो. हे तसं आहे. म्हणजे दीर्घकथा मांडणं, कादंबरी लिहिणं आणि अतिशय 3-4 ओळीमध्ये एखादी कथा मांडणं आणि त्याच्यातून एक संपूर्ण जीवनदृष्टी तुमच्या समोर देणं हे खूप कौशल्याचं काम आहे आणि हे खूप सुंदर पद्धतीने आपल्या समोर येतंय. ह्या सगळ्या बाबींकडं, ह्या सगळ्या गोष्टींकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि हे लक्ष देत असताना आपल्यातल्या कथेला आपण जिवंत ठेवलं पाहिजे. आपण प्रत्येकजण एक कथा आहेत. हे कशामुळे मी म्हणते, मी प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत एक गोष्ट आहे. आपलं आयुष्य म्हणजे एक कथा आहे आणि पुढे जाऊन ते एक कादंबरीचं स्वरूप घेणार आहे. म्हणजे कादंबरीमध्ये सुद्धा कथेचीच बीजं असतात आणि म्हणून मी म्हटलं की कथा कुठं नसते, चराचरात कथा भिनलेली आहे. अगदी झाडाच्या पानाच्या हालचालीमध्ये आपण म्हणतो निसर्गात काव्य आहे, निसर्गात कथा पण आहे. काव्यही आहे, कथाही आहे. पण चराचरात लपलेल्या ह्या कथांची बीजं आपल्यामध्ये रुजलेली आहेत, ती आपल्या रक्तामध्ये भिनलेली आहे. फक्त त्याला थोडंसं मशागत करायची आहे, त्याच्यावर साचलेली धूळ थोडीशी बाजूला काढायची आहे आणि या बीजाला थोडंसं भरण पोषण करून त्याचा अंकुर आपल्याला निर्माण करायचा. आणि मग हे करत करत निश्चितपणे आपल्यातला एक उत्तम कथाकार या महाविद्यालयातून निर्माण होऊ शकतो आणि तसं व्हायला पण अपेक्षित आहे. आणि हा कथालेखनाचा प्रवास आपण बघत असताना, ह्या कथेकडे आपण येत असताना
मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने कथा जगली पाहिजे, प्रत्येकाने कथा अनुभवली पाहिजे आणि प्रत्येकाने कथा जिवंत केली पाहिजे असं मला वाटतं. सरांनी तसं वेळेचं बंधन घालून दिलं होतं. पुढचं सत्र आपलं लगेच सुरू होणार आहे. हा विषय इतका प्रगाढ आहे खरं तर, अगदी अर्धा एक तासाच्या वेळामध्ये तो विषय आपण समग्रपणे मांडू शकतो असं नाही, पण थोडक्या वेळामध्ये कथेच्या जास्तीत जास्त पैलूंना तुमच्यासमोर कसा आणता येईल आणि तो आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि आम्ही जे आज उभा टाकलो आहोत ते नवी महाराष्ट्रातले मराठवाड्यातले अनेक अशा प्रकारचे प्राध्यापक आहेत की त्यांच्या पोटाशी आणि पाठीशी ज्यांचा हात होता ते आदरणीय नामराव कुंभार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी कथा रूप स्वरूप आकृतिबंध आणि वाटचाल या विषयावर मॅडमनी जी समीक्षा केली, जे मूल्यमापन मांडलं ते अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं होतं. खरं तर मॅडमने लघुकथापासून ते अलग कथापर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या या माध्यमातून आपल्या समोर ठेवल्या. आपण कथा कोणत्या प्रकारे लिहिली पाहिजे, ती कथा कशी असते, ती कथेतून येणारा अनुभव कसा असतो, विशेषतः कथाबीज म्हणजे कथेची मुळात ही वैशिष्ट्यच आहे की कथाबीज कुठं उगवतं, कुठं असतं, कुठं निर्माण होतं, या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत अतिशय भावपूर्ण अशा प्रकारच्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं मूल्यमापन केलेलं आहे. त्यातलं कथानक कसं असलं पाहिजे, त्यातले पात्र परिचय कसे असले पाहिजेत, त्यातली वातावरण निर्मिती कशी असली पाहिजे, त्यातली नाट्यमयता कशी असली पाहिजे, त्यातला संघर्ष कसा असला पाहिजे, त्यातला संवाद कसा असला पाहिजे आणि त्यातली भाषाशैली कशी असली पाहिजे, या सगळ्या घटकाच्या अनुषंगानं कथा कशी उभा टाकते, कथेची इमारत कशा प्रकारची उभा टाकते, याचा संपूर्ण अशा प्रकारचा उहापोह त्यांनी आपल्या या संपूर्ण सत्रातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून मॅडम तुमचं खरोखरच अभिनंदन, खरोखरच मनपूर्वक अशा प्रकारचे आभार की तुम्ही अनेक कथेचे, अरविंद गोखल्यांच्या कथेचा, पुबा भावेंच्या कथेचा संदर्भ तुम्ही दिलात, प्राचार्य रारम बोराडे यांच्या कथेचा तुम्ही संदर्भ दिलात आणि ह्या सगळ्या कथा या कथा वाङ्मयाला कशा पूरक आहेत, समृद्ध आहेत, सशक्त आहेत. आणि म्हणूनच कथा दालन जे मराठी साहित्यातलं आहे हे कथा दालन विशेषतः ग्रामीण साहित्यामुळं आणि त्याही सोबत दलित साहित्यामुळं किती त्याच्या समृद्ध अशा प्रकारच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत, हाही भाव आपण या ठिकाणी सांगितला. विशेषतः वपू काळ्यांचा फार चांगला उल्लेख केला मॅडम. वपू काळ्यांची एक कथा इथं कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपल्याला अभ्यासाला ठेवलेली आहे. विशेषतः वपू काळे यांचं जे कथालेखन आहे ते साध्या साध्या घटनेवर, साध्या साध्या बाबीवर त्यांनी किती सुंदर अशा प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत आणि किती वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत. या ठिकाणी अभ्यासाला एक शोध नावाची कथा बहुतेक सर्वच विद्यार्थी गेल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये त्या कथेचा समावेश केलेला आहे. विशेषतः कथा रचनेच्या तंत्राची सगळी वैशिष्ट्ये मॅडम त्या कथेमध्ये बरोबर बसतात. म्हणून ती शोध नावाची कथा काय आहे कथेमध्ये, भिडे आणि भिडे वहिनी पुण्याहून मुंबईला अणूच्या घरी येतात आणि अणू ही खरं तर जिनियस मुलगी आहे, अत्यंत विद्वान मुलगी आहे, MBBS ला जाणारे सहज तिचे गुण आहेत. पण सर ती म्हणते डॉक्टरपेक्षा मला नर्स व्हायचं. अशी कुठे वेळी मुलगी असेल का? इथं कोणीही म्हटलं मला डॉक्टर व्हायचं का नर्स, तर सगळे हात वर करतील मला डॉक्टर व्हायचं. नर्स नाही व्हायचं. नर्सचा हात काळजापर्यंत जातो, डॉक्टरचा हात जात नाही. ही भावना ज्या कथेमध्ये आलेली आहे. आणि मग भिडे आणि भिडे वहिनी आणि लेखक जेव्हा त्यांच्या घरी येतात, जेवण वगैरे करतात आणि अणू आपली सायन हॉस्पिटलमधून जी काही नोकरी, जे काही सिस्टर म्हणून काम करते आणि ती घरी आल्यानंतर हातपाय धुवून वगैरे पात्रावर बसते आणि सहज तिच्या अभ्यास करण्याच्या टेबलाखालची 1 रुपयाची नोट गायब होते.
तिला प्रश्न पडतो, ती 1 रुपयाची नोट कोणी घेतली असेल, का घेतली असेल? अनुच्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध म्हणजे ती कथा आहे. मनाची इतकी पकड घेणारी कथा आहे ती. अनुसारख्या व्यक्तिरेखाचा विकास कथेमध्ये लेखक कशा प्रकारचा करतो आणि कोणत्या पद्धतीने करतो हे या कथेमधून उपू काळेंनी मांडलंय. मित्रांनो, आपल्याला उद्घाटनाचा समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय आणि सर्वांचे प्राचार्य आदरणीय महादेवजी गव्हाणे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थान व्हावं. मधुकर